शालार्थ आयडी घोटाळा नितीन उपासनी गजाआड. नाशिक. राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडीद्वारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य विभागीय शिक्षण मंडळाचा सेवानिवृत्त अध्यक्ष नितीन उपासनी याला नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी उशिरा गजाआड केलंय. उपासनी मुंबई व नाशिकच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पदावरून निवृत्त असून विभागीय उपसंचालक पदासह अनेक महत्त्वाच्या पदावर कार्यरत होता. उपासनीची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. 2013 मध्ये शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी म्हणून उपासनीला शक्तीने कार्यमुक्त झाला होता. नाशिक शिक्षण उपसंचालक असताना जिल्हा परिषद महापालिकेत लाखो रुपयांचे आरोपही करण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी शिक्षक संघटनांनी त्याच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चौकशीची मागणी केली होती. उर्मटपणे भाष्य करणे, शिक्षक मान्यता, संच मान्यता, शिक्षण समायोजनाचे प्रस्ताव दिरंगाई यामुळेच त्याची कारकीर्द चर्चेत आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणावरून उपासनीवर आरोप आहेत. नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल शालार्थ घोटाळा प्रकरणी पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2 आठवड्यापूर्वी तपासाला वेग दिला. या प्रकरणात अंमळनेर येथून संशयित मनोज रामचंद्र पाटील राहणार नवनगर धुळे, निलेश लिंबा पाटील राहणार चिंचोली तालुका चोपडा या दोघांसह अविनाश पाटील यांनाही अटक केली आहे. मनोज व दत्तात्रय पाटील शिक्षण संस्था चालक असून निलेश हा जिल्हा परिषदेतील कर्मचारी आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपनायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटक यांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रामदास शेळके तपास करीत आहेत. या गुन्ह्यात नाशिक रोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंगित अशोक गिरी यांनाही सहसंशयित केले आहे. यामुळे शिक्षण वर्तुळातील अनेकांचे धाबे दणाणले आहे. हरिभाऊ सोनवणे, ब्युरो चीफ, नाशिक. आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.